येऊ नये हो, येऊ नये अशी वेळ कधीच कोणावर येऊ नये. मित्र हो, नमस्कार. पोलीस अधिकारी म्हटल्यावर त्याचा एक वेगळा रुबाब आपण पाहत असतो. बघा ना, त्यानं समाजामध्ये असलेला एक वेगळा मान सन्मान देखील आपल्याला दिसतो. आता ते फुकटच्या पैशाला चटवलेले पोलीस अधिकारी एक ना एक दिवस तुरुंगात जाऊन बसतात, हा भाग वेगळा. पण बाकी रुबाब असतो या पोलिसांचा, पोलीस अधिकाऱ्यांचा. अहो, खाकी वर्दीत रुबाब करणारा हा पोलीस अधिकारी, पण त्याच्यावर भीक मागण्याची वेळ आली तर म्हणजे तसं काही कुणी तुम्हाला असं जर काही सांगितलं तर विश्वास नाही ना बसणार. कारण असं कधी होईल किंवा झालं असेल असा विचारही आपल्या डोक्यात येत नाही, आपल्या मनामध्ये येत नाही. मात्र मित्रांनो, असं खरंच झालेलं आहे. आज आपण त्याच माजी पोलीस अधिकाऱ्याविषयी जाणून घेणार आहोत, ज्याच्यावर चक्क भीक मागण्याची वेळ आलेली आहे. भीक मागण्याची. गेली कित्येक वर्ष तो भिकारी म्हणून जगत आहे. तीर्थक्षेत्रावर जाऊन भिकाऱ्याच्या रांगेत हा पोलीस अधिकारीही सहभागी झाला आणि वर्षानुवर्ष भीक मागत राहिला. कोण असेल हा अधिकारी? तुम्हालाही प्रश्न पडला ना? त्या माजी पोलीस अधिकाऱ्याचं नाव आहे किशोर पाटील. बघा, नशिबानं पोलीस खात्यात रुबाबाची, पोलीस अधिकाऱ्याची नोकरी मिळाली होती. कधी काळी पोलिसांच्या गणवेशामध्ये म्हणजे खाकी वर्दीमध्ये असलेल्या या पोलीस अधिकाऱ्याची अवस्था आता अत्यंत बिकट अशी झालेली आहे. त्यांच्या विमनस्क अवस्थेला पाहून तुमचा देखील यावर विश्वास बसणार नाही मित्रांनो. हाच विमनस्क माणूस कधी काळी पोलीस उपनिरीक्षक होता असं सांगितलं तर तुमचाच काय हो, कोणाचाही विश्वास बसणार नाही. पण हे अगदी खरं आहे. माणूस नशेच्या आहारी गेला की त्याचं काय होऊ शकतं याचं हे मूर्तिमंत उदाहरण म्हणजेच किशोर पाटील. व्यसनी पोलीस अधिकारी म्हटल्यावर नोकरी धोक्यात येणारच. व्यसनाच्या आहारी गेल्यानंतर वरिष्ठांशी त्यांचा वाद झाला आणि किशोर यांनी चक्क नोकरीचा राजीनामा दिला. चांगल्या पगाराची नोकरी सोडली. पण मग आता पोटा पाण्याचं काय? पाटील यांनी थेट शिर्डी गाठलं, साईबाबांचं शिर्डी. गेल्या 10 वर्षापासून ते शिर्डीतच आहेत. शिर्डीत आल्यावर बघा, त्यांनी सुरुवातीला वर्तमानपत्र विकण्याचं काम सुरू केलं. त्यातून होणाऱ्या कमाईतून त्यांचं भागेल ना. अहो बघा कसं भागेल, सोबत दारूचं व्यसन होतं ना. आणि हे सगळं भागवण्यासाठी त्यांनी चक्क भीक मागायला सुरुवात केली. भीक. कालचा रुबाबदार पोलीस अधिकारी आज शिर्डीतला एक भिकारी बनलेला होता. दिवस कसे बदलतात बघा. पण हे दिवस त्यांच्या नशिबी का आले या किशोर पाटलांच्या? केवळ आणि केवळ एक चूक. व्यसनानं त्यांना एवढं गुरफुटून टाकलं होतं की त्यांना अगदी कुठल्या कुठं नेऊन ठेवलं होतं. अहो काय झालं बघा, परवा शिर्डीमध्ये भिकाऱ्यांच्या विरोधात एक मोहीम राबवण्यात आली. पोलिसांनी भिकाऱ्यांना ताब्यात घेतलं आणि त्यात हा देखील एक भिकारी होता, म्हणजे किशोर पाटील, माजी पोलीस अधिकारी. कधी काळी सरकारी गाडीत रुबाबात फिरणारा हा पोलीस अधिकारी आज मात्र भिकारी म्हणून पोलिसांनीच त्यांना ताब्यात घेतलेलं होतं. पोलिसांनी चौकशी केली तेव्हा हे सगळं वास्तव समोर आलं मित्रांनो. अहो पोलीस अवाक झाले हो, स्तब्ध होऊन त्याच्याकडे पाहतच राहिले. आणि कर्तव्याचा भाग म्हणून या किशोर पाटलांना भिक्षेकरी ग्राहक पाठवण्यात आलं. बघा, वाढलेली दाढी, विस्कटलेले केस, अंगावर कपडेही धड नाहीत. व्यसनाच्या आहारी गेल्यावर शिकलेल्या माणसावर ही काय वेळ येते, आयुष्याची कशी राख रांगोळी होऊन जाते याचंच हे उदाहरण. जगण्याचा रस्ता चुकला की कोणावरही अशी वेळ येते मित्रांनो. आता ती येऊ द्यायची की नाही हे ज्याच्या त्याच्या हातात असतं. हा पोलीस अधिकारी चुकला, फसला आणि आयुष्याचं सगळं गणित उधळून गेलं, स्वप्न विस्कटून गेलं. दुर्दैव दुसरं काय. येऊ नये हो, येऊ नये अशी वेळ कधीच कोणावर येऊ नये. काय करणार मित्रांनो? आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे. धन्यवाद. पुन्हा भेटू. तोपर्यंत नमस्कार.